नमस्कार मित्रांनो, श्रीलंका सिरीजच्या 6व्या भागात आपले स्वागत आहे। श्रीलंकेमध्ये प्रामुख्याने बौद्ध धर्म मानला जातो। त्यामुळे श्रीलंकेतील बऱ्याच शहरांमध्ये प्राचीन काळातील बौद्ध लेणी, मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात। अशाच एका जागतिक वारसा लाभलेल्या एका प्राचीन लेणीला आज आपण भेट देणार आहोत। हे ठिकाण देखील श्रीलंकेतील एक पवित्र स्थळ मानले जाते। चला तर मग सुरू करूया आजच्या भागाला। श्रीलंका सिरीजचे इतर व्हिडिओ जर अजून पाहिले नसतील तर वर लिंक दिलेली आहे आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करा। पोटभर नाश्ता करून आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात केली। डंबुला येथील लेणी ही सिगिरियापासून जवळपास 20 किलोमीटरवर आहे। सिगिरियावरून आपल्याला टुकटुक मिळून जाते। पाऊण तासाच्या प्रवासानंतर आपण या मंदिराजवळ पोहोचतो। या मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला बौद्धांची उंच अशी सुवर्ण मूर्ती पाहायला मिळते। यालाच गोल्डन टेम्पल असेही म्हटले जाते। या मूर्ती शेजारीच म्युझियम देखील आहे। जर तुम्हाला या लेणींबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही या म्युझियमला भेट देऊ शकता। या मंदिराच्या शेजारीच लेण्यांकडे जाण्यासाठी रस्ता आहे। ही लेणी उंच डोंगरांमध्ये असल्याने आपल्याला 1 तासाचा ट्रेक करावा लागतो। जर तुम्हाला ट्रेक करायचा नसेल तर तुम्ही गाडीने डायरेक्ट लेण्यांजवळ जाऊ शकता। गाडी आपल्याला तिकीट काउंटर पर्यंत सोडते। तिकीट काउंटर पासून देखील जवळपास 20 मिनिटांचा ट्रेक करावा लागतो। तिकीट काउंटरच्या बाहेर बुद्धांचे एक सुंदर मंदिर देखील आहे। या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येकी 1500 श्रीलंकन रुपीज एवढा तिकीट दर आहे। या ठिकाणी सर्व देशांच्या लोकांसाठी समान दर आहे। त्यामुळे इथे पासपोर्ट कॅरी करण्याची गरज नाही। ट्रेक करताना आजूबाजूला व्ह्यू खूपच सुंदर आहे। 20 मिनिटांमध्ये आपण लेण्यांजवळ पोहोचतो। मंदिर परिसरात आपण चप्पल घालून जाऊ शकत नाही। मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला निद्रा मुद्रेत असणाऱ्या बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते। हे संपूर्ण मंदिर ही 5 लेण्यांमध्ये विभागलेले आहे। या लेणींमध्ये बुद्धांच्या 150 पेक्षा अधिक मूर्ती आहे। ही लेणी 2000 वर्ष जुनी असून या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसाचा दर्जा दिलेला आहे। या लेण्यांमध्ये बुद्धांच्या विविध मुद्रेतील मूर्ती तसेच भिंतीवर विविध प्रसंगातील चित्रे, कोरीव काम तसेच छतावरील देखील विविध पेंटिंग्स आहेत। साधारणतः 3 ते 4 तासांमध्ये या लेणी फिरून होतात। लेण्यांच्या बाहेर सुंदर असे कमळाचे छोटे तळे आहेत। तसेच बाहेरील बाजूला बोधी वृक्ष देखील आहे। ही जागा श्रीलंकेतील लोकांसाठी खूपच धार्मिक आणि पवित्र असल्याने येथील परिसर खूपच शांततामय आहे। संपूर्ण लेणी पाहून बाहेर पडल्यानंतर तिकीट काउंटरकडे न जाता सरळ पुढे गेल्यानंतर डंबुला शहराचा खूपच सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो। तसेच या ठिकाणावरून सिगिरिया आणि पिडुरंगला हे 2 रॉक्स देखील पाहायला मिळतात। थोडा वेळ फोटोशूट आणि आराम करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। आज आम्हाला कॅन्डीमध्ये पोहोचायचे होते। वाटेत आम्ही एका गावामध्ये लंचसाठी थांबलो होतो। नंतर कळाले की या रेस्टॉरंटच्या पाठीमागे स्पाइस गार्डन आहे। त्यामुळे लंच करून आम्ही स्पाइस गार्डन फिरायला गेलो। या ठिकाणी आपल्याला रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांच्या पदार्थांबद्दल माहिती दिली जाते। तसेच या पदार्थांची कधीही न पाहिलेली झाडे देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर या पदार्थांपासून बनवण्यात येणाऱ्या प्रोडक्ट्सची इथे विक्री देखील केली जाते। त्यामुळे आपल्याला हवी असतील तर ती आपण खरेदी करू शकतो। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही पण इथे जाऊ शकता। रेस्टॉरंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। स्पाइस गार्डन पाहून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। साधारणतः 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही कॅन्डीमध्ये पोहोचलो। कॅन्डी हे श्रीलंकेमधील एक हिल स्टेशन आहे। कॅन्डीमधील प्लेसेसची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा। लवकरच भेटू श्रीलंका सिरीजच्या नवीन भागात।